नमस्कार, स्वागत आहे तुमचा लास्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे 30वा ब्लॉगमध्ये, हा एंड कथामधली. आणि अजून हा वाला जो व्हिडिओ आहे 29th तो अपलोड नाही केला आहे, पण आता मी तो अपलोड करायला चाललो आहे. बघू आता काय होतं. तुम्हाला सांगतो, पहिले माईक घेऊन देता, माईक लावून बोलूया. अरे हे काय आता, म्हणजे विजयनगरच्या नाक्यावर ही कुठली गाडी म्हणजे येऊन थांबली, त्याची डायरेक्ट पेंडाबिंडात पडला आहे. काय माहिती काय चालू आहे. ये मुनो काय कॉन्टेनमध्ये ठोक बनती हो नंतर देवरावर लास्ट ना कुठे कॉन्टेनमध्ये जेव्हा ठोक ठोक नाही पण मला घडून पुसी देते हा पुस्तक आतमध्ये हाय गाईज, व्हॉट्सअप. आज दर्शन झालेले आणि तुम्ही थोडंफार बघितलं असाल घरी बसून. तर बाकी काय नाही, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता थोडं जाऊया, थोडं मी बाहेर चाललो आहे. सो हाय गाईज, दर्शन झालेलं आहे एकदम सुवरपाणी. आणि दर टायमालाच होतं, ती गोष्ट वेगळी आमची. पण अतिउत्तम मस्त दर्शन झालेलं आहे एकदम. मम्मीला पण आणायचं आहे, कारण की मम्मीने हा देव बघितला नाही. तिला यायचं आहे अंबरनाथच्या इकडे. बघू आपण, तिला पण एकदा घेऊन येऊ आणि तिलाही दाखवू हे ब्लॉग, म्हणजे हा मंदिर. चला भेटू. आज सोमवार आहे आणि सोमवारमध्ये दर्शन भेटणं हे इम्पॉसिबल होतं, पण आम्ही कसं ना कसं ते केलं. सो गाईस, आता मी माझं माईक आणलेलं, पण माईकचं मी कनेक्टर आणलं नाही आहे. आणि काय माहिती नाही का, पण तो कनेक्टर मी घरीच ठेवला आणि बॉक्स उचलून घेऊन आलो आहे. तर आता त्याच्या बाबतीत पण बघायचं आहे मला, की बॉक्स उचलून म्हणजे घरी कनेक्टर ठेवला आहे की मी कुठे खिशात ठेवला आहे, तर विसरलो, काय माहिती नाही मला. बघू घरी जाऊन एकदा चेक करेन आणि मग तुम्हाला सांगेन. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काय नाही होता एवढं. 30 दिवस मी पूर्ण केले आणि आज सोमवार पण होता, त्याच्यामध्ये महादेवाचा वार आणि आम्ही तिकडे जाऊन आलेलो आहे. चांगलं झालेलं आहे दर्शन. बाकी काय नाही, पुढे भेटू. थोडं खायला थांबू आणि मग घरी. हाय गाईस, मी अत्यंत शोधलं, त्यानंतर मला भेटलेलं आहे की माझ्या इथेच ठेवलं होतं मी. आणि आज 30 डे ब्लॉगचा लास्ट डे ब्लॉग आहे, म्हणजे हा तुम्ही उद्या बघाल 1 तारखेला. तर एवढे दिवस अगर तुम्हाला मजा आली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाकी काय बोलायचं नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की आता ह्याच्या पुढे कंटिन्यू करू का नको करू हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि अगर करत असेल तर मग मी 2-3 दिवस एकत्र करून म्हणजे 2 दिवसाचा 3ऱ्या दिवशी टाकेल, असं माझं प्लॅनिंग असेल. तर त्यासाठी अगर हे करू का कसं करू तुम्ही मला सांगू शकता. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही केलं तर लवकरात लवकर करा. खाली लाल कलरचं बटन, त्याला सफेद करा आणि लाईकचं बटन दाबा आणि मला कळवा कसं वाटलं तुम्हाला. आणि मी जेवढे व्हिडिओ बनवले होते ते कधी मी शेअर केले नाही, पण आता माझा कॅमेरामॅन थोडा थकला आहे, बाकी काही नाही. पण जेवढे मी असे व्हिडिओ बनवले होते ते कुठे शेअर केले नव्हते, पण आजची जी व्हिडिओ आहे ती मी सर्वीकडे शेअर करणार आहे. सो हाय गाईस, हाय मित्रांनो, आजचा ब्लॉग लास्ट डे 30 डेज. आणि ह्याची खुशी तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघतच असाल. याच्या निमित्त मी माझ्या देवळात, म्हणजे आमच्या अंबरनाथच्या देवळात भेटून आलो. आणि तिथे मला अति आनंद झाला की मी देवाला म्हटलं की असे मी चॅलेंजेस जे करतो ते मला पुढे जायपुरते असे तुम्हाला असाच देत राहा. आणि बाकी काही नाही, सबस्क्रायबर तुमच्यासाठी पण मागितलं जे मागायचं आहे.
तर बघू, होप सो आपण खूप चांगला करतो आहोत. आपल्या परीने जेवढं होतं आहे तेवढं करतो आपण. आणि ह्याच्याबद्दल खूप मला आनंद आहे की तुम्ही पण मला सपोर्ट देत आहे तेवढाच. बाकी काय नाही, 30 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहेत अशा ठिकाणी. आणि मी नाही थांबवलं आहे, स्वतःच थांबलं ते. अशी मम्मी अशी मध्ये येते आणि मम्मी मला टोकते. डायरेक्ट टाईमचं आहे माझी मम्मीचं. ते जाऊ द्या, पण मी तुम्हाला सांगतो की मला खूप 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 चांगलं वाटलं की तुम्ही एवढा दिवस मला प्रतिसाद दिला. आणि आत्ताच ती व्हिडिओ अपलोड केली. जस्ट मी 4 o'clock झाले असतील, 4 or 5 o'clock वाजले असतील आणि मी ती व्हिडिओ कालची म्हणजे 29th व्हिडिओ मी अपलोड केलेली आणि उद्या हा 30th व्हिडिओ अपलोड होणार आहे. तर बाकी काही नाही. आणि असेच बघत राहा मला. पुढे मी माझं असं ठरवलं होतं, जे मी तुम्हाला पाठी बोललो की मला 30 दिवसाचे 1 दिवस बनवायचंच आहे आणि मी ते बनवणार. म्हणजे मी डेली ब्लॉग असे कंटिन्यू करणार असं माझी इच्छा आहे. माझी मम्मी तर बोलते कर, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्यामध्ये एकच होतं की आपल्याला डेली कंटेंट असं भेटत नाही, असं असं वाटतं आपल्याला. पण ते भेटतं कसं ना कसं, देव तुम्हाला करवणार तो. असं असतं की आपण नाही करत, नाही होत, अरे हे काय दाखवायचं. पण ते पण शेवटी एक भरणं डेली ब्लॉगिंगमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय कराल? जे तुमची जीवन आहे तेच दाखवाल ना. आता जसं तुम्ही म्हणजे बोलताना पण मराठीमध्ये बोलतो, आपण जे खातो जे पितो तसं तेच दाखवणार ना तुम्ही. मी हे खातोय, मी हे करतोय, त्यामध्ये कोणाला प्रॉब्लेम नाही होणार. तर हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांसाठी नका तरी स्वतःसाठी तरी करा. आणि जे डेली व्लॉगिंग करत असेल, जे बघत आहे, मला 1-2 मित्र भेटले, ते बोलले की मी डेली व्लॉगिंग करायचो, पण भावा तू कसं करतो मला कळत नाही, मला कंटेंट भेटत नाही, तुला कसं भेटतं? तर भावा असं काही नाही, मला कंटेंट भेटतं, मी कंटेंट बनवतो त्या गोष्टीचं. जसं की मला कालची व्हिडिओ एक आहे, त्याच्यानंतर एक 15वी व्हिडिओ आहे, त्यानंतर पहिल्या व्हिडिओलाच मी कन्फ्यूज होतो की मी काय करू. असं सांगतो, खरं ते हे सांगतो, कारण की मी पहिल्या व्हिडिओला फुल कन्फ्यूज होतो की मी करू काय करू काय करू काय. पण तरीसुद्धा मी केलं आणि आज 30 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि याच्या पुढे करणारे 50 वाट क्रॅक करणारे आणि 50वाला काहीतरी तुम्हाला बोललेलो 30ला काहीतरी करेल, ते स्वतःपुरती केलं. कारण की बघा, जसं अजून ग्रोथ होते आपली, नाही असं नाही आहे. पण अजून कमेंट सेक्शनमध्ये मला कोण काही जास्त सांगत नाही की काय कर काय नाही कर. आणि मोस्ट ऑफ जी पब्लिक आहे आमच्या, म्हणजे जे आम्हाला बघते, ती टी व्हीवरती बघते मला. आणि तिकडे कमेंट करता येत असेल नाही असं मला माहिती नाही, पण टी व्हीवरती कमेंट वगैरे जास्त होत नाही. त्याच्यामुळे मी आतुरतेने बघत राहतो की टी व्हीवरती लोक बघतात. माझे म्हणजे जास्त व्ह्यूइंग टी व्हीवरती आहे. आणि मोबाईल डिव्हाइस 50% आहे, तर टी व्ही डिव्हाइस माझा 60% जातं, असं आहे. तर मला माहिती नाही बाकीचं. आणि एवढं बघितलं त्याबद्दल धन्यवाद. पुढे पण उद्याही व्लॉग येईल. उद्याही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं, म्हणजे सबस्क्राईब केलं आहे तर सबस्क्राईब करा असं बोलतो. जे नाही केलं त्यांनी खाली बटन दाबा. आणि उद्यासुद्धा ब्लॉग येणार आहेत. तर बाकी काही नाही, डेली ब्लॉगिंगमध्ये आता सोडणार नाही आहे मी. पण अगर कदाचित कुठला दिवस नाही आला, असं एक दिवस सुट्टीचा घ्यावा असं पण माझी इच्छा आहे. पण ते अगर स्टार्टिंग फेजमध्ये नाही घेतलं तेच बरं आहे. बाकी काय नाही. आणि याच्यामध्ये काय आपल्याला एवढं काही कष्टाचे कामं नाही आहे असं मला वाटतं. व्हिडिओ काढणे कष्ट आहेच, पण एवढं नाही आहे. कारण की ज्या फ्लोमध्ये मी मल्टिपल्स कामं करतो त्याच्यामध्ये मला हे थोडंफार इझी पडतं. चला ठीक आहे, बाय काय नाही, बाय, भेटू उद्या परत एकदा नवीन परवा घेऊन. बाकी काय नाही. आणि एक ब्लॉग म्हणजे व्हिडिओ सॉन्ग येणार आहे, त्याची मी तयारी करतो. ते आय थिंक मी 50वा किंवा 100वा ब्लॉगला तो व्हिडिओ सॉन्ग नक्की आणणार तुमच्या भेटीला. बाकी काय नाही, चला भेटू.